एकीकडे जिवंत माणसांची मनं दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची, म्हणजे सगळी पापं धुतली जातात. ही जगातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. यशस्वी होण्याआधी चांगला माणूस बना. पैसे उद्या असतील नसतील, पण नाव मात्र राहिलं पाहिजे. अट्टहासाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान आणि वैरभावनाच माणसाला अनेकदा हरवते. हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हरलो हे आयुष्यभर उमगत नाही. माणसाने आपले कर्म चांगले ठेवावे, कुणी पाहत नाही असा अर्थ काढू नये. जेव्हा नियती त्याचा हिशोब करते तेव्हा तिथे कोणाचाही वशिला चालत नाही. पंक्तीत मीठ वाढणारा परत येत नाही, तसंच काही माणसं देखील आयुष्यातून एकदा निघून गेले की परत येत नाहीत. ते गेल्यावरच त्यांची किंमत कळते. सल्ला हे असे सत्य आहे जे आपण कधी गांभीर्याने ऐकत नाही, आणि स्तुती एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो. आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील, कारण आरसा कधीच खोटं बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही. जीवन बासरीसारखे असते, त्यात दुःखरूपी कितीही छिद्र असली तरी ज्याला वाजवता आली त्याला जीवन जगता आले. स्त्री म्हणजे आयुष्याच्या रंगमंचावर कुठलीही तालीम न करता प्रत्येक भूमिका यशस्वीपणे पार पडणाऱ्या देवीचं अनोखं रूप. प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही, पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय. आयुष्यात अशीही माणसं भेटतील जी आपली पातळी सोडून बोलतील आणि वागतील. आपल्याला त्यांना लायकीत ठेवता आलं पाहिजे आणि येत नसेल तर शिकलं पाहिजे. जगणं ठाऊक असणाऱ्यांना वागणं कसं असावं हा प्रश्न कधीच पडत नाही. तुम्ही जे इतरांसोबत केलं आहे ते परत सहन करण्याची ताकद ठेवणं हाच कर्मयोग आहे. निसर्गाचा भागाकार निःशेष असतो, तो व्याजासकट सगळं परत करतो. तारुण्य जर जाणीवेनं जगला असाल तर वार्धक्य रुबाबातच गेलं पाहिजे. कातडीवर सुरकुत्या पडणारच, पण मनावर पडू देऊ नका. दुसऱ्याला दोष द्यायचं कधीच सोडलंय मी, कारण दोष देण्याइतपत मी स्वतःच धुतलेल्या तांदळासारखा शुभ्र मनाचा कधी नव्हतोच. दगडाचे काळीज असलेल्या लोकांना जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून एकटं राहिलेलं बरं. माणूस दुसऱ्यांची कणभर चूक जगभर पसरवण्याचा प्रयत्न करतो आणि आपली मणभर चूक लबाडीच्या चादरीने झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत राहतो. कोणत्याही नात्याची गरज ही एकट्याला असून चालत नाही, ती दोघांना पण असावी लागते. कारण भाळणं संपल्यावर उरतं ते फक्त सांभाळणं. ज्याला सांभाळणं जमलं त्यालाच जीवन जगणं समजलं. आयुष्य म्हणजे समस्या येणार आणि येत राहणार, त्याला पळून न जाता धीरानेच तोंड हे द्यावेच लागते. जीवनातल्या प्रत्येक कठीण परिस्थितीला हसत सामोरे जा, कारण रोज पडलेल्या उन्हानं समुद्र काही आटत नाही. घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नसतं. दोन्हीचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्त्वाचं आहे. असंख्य प्रमाणातील वेदना माणसाच्या संवेदना नष्ट करू शकतात. सोसण्याची सवय झाली की हसण्याचं आणि रडण्याचं प्रमाण आपोआपच कमी होत जातं.
ज्यांच्यापासून तुम्हाला काहीही मिळणार नाही अशा व्यक्तीशी तुम्ही कसं वागता यावरून तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हे ठरतं. असंच असतं आयुष्य आपलं, पानावर तरंगणाऱ्या दवासारखं. कितीही त्याला थोपवलं तरी हातून सुटलेल्या क्षणासारखं. अर्थाचा अर्थ जाणून न घेता अनर्थ करणाऱ्या लोकांच्या नादी लागून वेळ फुकट घालवण्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेले बरे. कोणावर अवलंबून राहू नका कुठल्याही गोष्टीसाठी, कारण ती सवय चांगली नसते. कारण जेव्हा ते नसतील तेव्हा काय कराल? स्वतःहून शिका ती गोष्ट. चुकलात तरी चालेल, पण समजेल तुम्हाला की ती गोष्ट अशी असते. ते झाडू जोपर्यंत एकत्र बांधलेला असतो तोपर्यंत तो कचरा साफ करतो, पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो स्वतः कचरा होऊन जातो. त्यामुळे एकत्र राहा. मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे, पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढवून घेतले त्यातील एक कणही मला कमी करता येणार नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेव. बाकी बघायला मी आहेच, निश्चिंत राहा. काही लोकांना स्वतःची इज्जत स्वतःच्याच हाताने घालवून घ्यायची सवय असते. समोरचा शांत असला म्हणून तो नेहमी ऐकून घेईलच हे गृहीत धरू नये, कारण शांत माणूस ही त्याच्या सहनशक्ती पलीकडे गेल्यावर एकदा का होईना तोंड उघडतोच. श्री स्वामी समर्थ.